नमस्कार मंडळी, प्रिझम एज्युलिंक या आमच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्यांचा प्रवास सरळ नव्हता. एकतर लहान वयापासूनच वडिलांची साथ नाही आणि त्यात घरातला मोठा मुलगा म्हणून लवकरात लवकर नोकरी मिळावी ही जबाबदारी. मार्गदर्शनासाठी कोणी नसतं तेव्हा प्रत्येक पाऊल हे शिकवणच ठरतं. आयुष्यात आलेल्या चढउतारांना जिद्दीने समोर जायचं उत्तम उदाहरण आहेत आपले आजचे पाहुणे. चला तर मग भेटूया प्रशांत पाटील यांना. माझं नाव प्रशांत पाटील आहे. मी करंटली ज्या त्या कंपनीचं नाव आहे कॉग्निझंट बेसिकली IT सर्व्हिसेसमध्ये काम करते. इट्स US बेस्ड कंपनी. तर माझा रोल आहे तिकडे ॲज अ एजाईल स्क्रम मास्टर. सो आय एम वर्किंग ॲज अ एजाईल स्क्रम मास्टर इन कॉग्निझंट करंटली. ओके, माझं शिक्षण तसं जरा खूप अप्स अँड डाऊन्समध्ये आहे. आय वुड से रादर खूप स्ट्रगलमध्ये गेलं. इनिशियली मी 10th मी मराठी बॅकग्राऊंडमधून केलं. 10th माझं मीडियम मराठी होतं. त्याच्यानंतर मी बिकॉज ऑफ द फॅमिली रिक्वायरमेंट मी ठरवलं की मी लवकरात लवकर अर्निंग कसं करता येईल. तर लवकर अर्निंग करण्यासाठी मला एक इन्स्टिट्यूट आहे ITI म्हणून, तिकडे मी स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेलो. तर बरं फॅमिली सिच्युएशनमुळे मला ते करावं लागलं. पण पॅरलली मी माझी 11वी 12वी पण करत राहिलो. मला माहिती होतं की हे कुठे ना कुठे मला कामात येईल. माझा जो कोर्स होता तो रिलेटेड इंडस्ट्रीयल जे कंपनीज असतात, ब्रेक्सच्या कंपनीज आहेत, मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपनीज, तिकडे माझा रोल होता. मी जॉईन पण केलं आहे कंपनीत जळगावला असताना. तिकडे राहिल्यानंतर मला कळलं की एवढी मेहनत करून आणि एवढासाच पगार फक्त मला भेटतोय. ते पण वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये मी काम करत होतो. डे, आफ्टरनून अँड नाईट. देर आर 3 शिफ्ट्स. तर त्या 3 शिफ्ट्समध्ये मिळून पण खूप थकवा व्हायचा, आजारी पण बऱ्याच पडलो. मग ठरवलं की ॲटलिस्ट मी ग्रॅज्युएशन करावं. ग्रॅज्युएशन मी आर्ट्समधून सुरुवात केली. मी घर सोडलं त्यावेळेस आणि घर सोडल्यानंतर मी पुण्यात आलो. खूप अवघड होतं तसं, खूप म्हणजे आल्यानंतर तर मला पहिले जे मित्रांकडे मी थांबलो माझ्या भावाच्या मदतीने, तर ते मित्र गावाकडचे होते, काही बाहेरचे पण होते. तर त्यांना सोबत बोलताना मला जाणवलं की मला कम्युनिकेशनच नाही माझ्याकडे, मला बोलता पण येत नाही आहे. मग ते मित्रांनी सांगितलं की तू एक रँडम इंटरव्ह्यूज दे कुठेतरी जाऊन. ते काही इंटरव्ह्यू रँडम द्यायला गेलो. तर तिथं मला कळालं की मला बोलताच येत नाही. जे इंग्लिश बोलतात ते कळत नाही पूर्ण आणि जे बोलायचं ते बोलता येत नाही. कॉन्फिडन्स लेवल सगळ्यात लो होता. हा सगळं एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स झाला आल्यानंतर पुण्यात आणि त्या कॉम्प्लेक्समध्येच मी होतो. पण मग मी जसं सांगितलं की मी वाचायला सुरुवात केली, मी इंटरव्ह्यूज बघितले, मी बुक्स वाचायला सुरुवात केली इंग्लिश आणि इंटरव्ह्यूज द्यायला चालू केले फेस टू फेस. त्यात मला एक लकीली थोडं मी माझं पर्सनॅलिटीवर पण काम केलं. ते चेंजेस केले, कपडे वेगळे घेतले, राहायला, बोलायला, इंटरव्ह्यू जाताना. तर त्या मित्रांनी मला शिकवलं कसं राहायचं, कसं बोलायचं. तिथे गेल्यानंतर मग मी एक इंटरव्ह्यू क्रॅक केला. पुण्यात आल्यानंतर मग मला अजून एक गोष्ट कळाली की 2 वर्ष मी एका कंपनीत काम केलं ॲज अ सेल्स पर्सन. ते काम करताना मला जाणवलं की माझ्याकडे अजून चांगली डिग्री पाहिजे ज्याच्याने मला पुढे जाता येईल. तर मी MBA केलं त्यानंतर आणि MBA केल्यानंतर ॲक्च्युली मला खरी करिअरची आपण म्हणतो ना की एक दिशा कळाली. पण असंही झालं की माझं पहिलं एज्युकेशन वाया गेलं, ते पण कामातच झालं. Because of that only I did my MBA, I did my complete 2 years of management training there. आणि त्याच्यानंतर मला प्लेसमेंट पण मिळाली त्याच कॉलेजमधून. मी कुठलाच क्लास लावला नाही. थोडंफार यूट्यूब त्यावेळेस बघायचो मी. त्यावेळेस यूट्यूब खूप काही असं हे नव्हतं, पण यूट्यूब थोडेफार मी बघितले. मोस्टली मी 1-to-1 मित्रांसोबत बोलून जे पुस्तक होतं त्यांना अभ्यास करूनच केला. त्या मित्राने मला सांगितलं की यू स्टील कॅन कम इन IT. म्हटलं शक्यच नाही, माझ्याकडे एज्युकेशन बॅकग्राऊंड नाही आहे, मी सेल्समध्ये काम केलं, मार्केटिंगमध्ये केलं. तर स्टील यू कॅन डू फ्यू कोर्सेस आणि तू लर्निंग जर केलं चांगलं तर तू
आहेत असे रूल्स ज्याच्यात तो येऊ शकतो, फिट होऊ शकतो. जवळजवळ 3 महिने मी तो कोर्सवर अभ्यास केला, नोट्स बनवले, आणि 3 महिन्यानंतर मग मी ठरवले का ते इंटरव्ह्यू देऊ शकतो. 2 ऑफर आल्या त्यावेळेस आणि मी तिकडे जॉईन केलं. 10वीच्या मुलांना मी हे सांगेल की तुम्ही जेव्हा 10वी करतायत तेव्हा त्याच गोष्टी ठरवून टाके तुम्हाला कुठे जायचं आहे. आणि जरी तुमचे फायनान्शियल कन्स्ट्रेंट असतील, तुम्हाला किती चॅलेंजेस असतील, तर तुम्ही कोणाची हेल्प घ्या. त्यावेळेस मला हे कळालंच नाही की मी कोणाची हेल्प घेईल, कोणाला तरी रिक्वेस्ट करू शकतो का. त्यावेळेस मला या गोष्टीचं नॉलेज नव्हतं. इनफॅक्ट कोणी मला गाईड करायला नव्हतं किंवा कोणाला करता आलं नाही मला गाईड त्यावेळेस, कारण की कोणाकडे तो एक्सपिरियन्स आहे. आय वॉज द एल्डर वन इन माय फॅमिली. त्यामुळे मे बी आय डोंट वॉन्ट टू से की मी कोणाला ब्लेम करणार आहे, पण कोणाला करताच नाही आलं गाईड त्यावेळेस मला. आणि मला ते स्वतःलाच मग त्यावेळेस काम करावं लागलं. जरी माझे डिसिजन्स चुकले त्यावेळेस, मी तिथे नंतर करेक्ट केले. तर मी सगळ्या मुलांना हे सांगेल की तुम्हाला बोला कोणाशी, त्यावेळेस विचारा, डोंट हेजिटेट की तुम्हाला कोण काय म्हणेल, गावात कोण काय बोलेल, तुमच्या तालुक्याला कोणी तुमचा मित्र असेल, आई तुमचे काका असतील, मामा असतील, जाऊन बेटा त्यांच्या मुलांशी बोला, काहीतरी शोधा, पण डोंट हेजिटेट टू टेक द गायडन्स. ही वेळेवर तुम्हाला गाईड करणारा जर नाही भेटला तर डेफिनेटली तुमचे करिअर पूर्ण दिशेने होऊन जातं. म्हणजे तुम्हाला कळतच नाही पुढे काय करायचं. त्या केसमध्ये तुमचं करिअर पण ट्रॅक करून चाललं जातं आणि तुमच्याकडे वेळ पण राहत नाही. आणि यू गेट फ्रस्ट्रेट अँड यू टेक रॉंग डिसिजन्स. त्याच्यात तुमचं खूप नुकसान होतं. हे पण मी सगळ्यांना सांगेल की तुम्हाला रोज सांगायचं स्वतःला सकाळी उठल्यानंतर की मी हे टार्गेट ठरवलं आहे, मला एवढ्या दिवसात कंप्लीट करायचं आहे आणि मी ते करेलच. हे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगतात ना, हे पण आपोआप चेंजेस व्हायला लागतात. आपण म्हणतो ना की तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि देवाला फक्त सांगत राहा की मला मदत करतो फक्त, बस. तर हा होता प्रशांत दादांचा प्रवास. यातून 3 गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पहिली, आयुष्यात सुरुवातीला योग्य मार्गदर्शन नसलं तरी देखील आपण मेहनत करून स्वतःसाठी मार्ग बनवू शकतो. दुसरी, करिअरमध्ये काहीतरी अचीव केलं की झालं असं होत नाही. दरवेळी नवीन चॅलेंजेस येत राहतात. पण विद्यार्थ्यासारखा ॲटिट्यूड ठेवला तर या चॅलेंजेसवर देखील आपण मात करू शकतो. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे एक करिअर चूज केलं की त्या करिअरमध्येच आयुष्यभर राहावं लागतं असं नाही आहे. आपण वेळोवेळी करिअर चेंज करू शकतो. करिअर जम्प करायला किंवा बदलायला मेहनत लागेल, पण पॉसिबिलिटी देखील आहे. तर प्रवास कोणताही असू द्या, मेहनत ही लागतेच. आणि आशा आहे की या प्रवासामधून तुम्हाला देखील प्रेरणा मिळाली. तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच गोष्टी आणि कहाण्या ऐकण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.